केलं? ठीक आहे. पहा काय, फाइंड एक्सटेन्शन इन द स्प्रिंग इन इक्विलिब्रियम कंडिशन. आता सॉल्व्ह केलं. कसं करणार सॉल्व्ह? आधी फ्री बॉडी डायग्राम काढा. प्रत्येक बॉडीसाठी इक्विलिब्रियम फोर्सेस काय आहेत ते काढले. ठीक आहे. याच्यात टेन्शन अपवर्ड्स आहे, mg खाली आहे. इथे पण टेन्शन आहे. इथे काय आहे? स्प्रिंग फोर्स fs. बरोबर का? आता जर खालच्या माससाठी जर टेन्शन लिहिलं तर खालच्या माससाठी टेन्शन काय येतो? mg. जर आता वरची जी हा पार्ट आहे, ठीक आहे, पुलीचा पार्ट आहे, याच्यासाठी जर इक्वेशन लिहायचं असेल तर इक्वेशन काय येईल? 2t हा बॅलन्स आउट करतो कोणाला? स्प्रिंग फोर्सला बॅलन्स आउट करतो. ठीक आहे. पण टी काय आहे? mg ला इक्वल आहे. दॅट इज इक्वल टू 2mg इज इक्वल टू fs. करेक्ट? बरोबर का? टी कोणाला इक्वल आहे? mg ला इक्वल आहे. म्हटल्यानंतर 2mg इज इक्वल टू फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? स्प्रिंग फोर्सचा kx. एक्सटेन्शन फाइंड करायचं. एक्सटेन्शन इज इक्वल टू काय येईल मग? 2mg अपॉन k. समजलंय? नक्की समजलंय? पुढचा क्वेश्चन घे. पुढचा क्वेश्चन याच्यात काय, जर हे जे दोन मासेस आहेत इथे, या दोन मासेससाठी आपण पहिली काय ड्रॉ केली? फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केली. या माससाठी जर इक्वेशन लिहायचंय, याला विसरायचं, आता हे बाजूचं विसरायचं. या माससाठी जर इक्वेशन लिहायचंय तर काय येईल? ते टेन्शन कोणाला बॅलन्स आउट करत आहे? mg ला बॅलन्स आउट करत आहे. इथल्या माससाठी mg हा खाली लागतो, टेन्शन वरती आहे, स्ट्रिंग वरती म्हटल्यानंतर मग टेन्शन कोणाला बॅलन्स आउट करतो? mg ला बॅलन्स आउट करतो. म्हणून टेन्शन हा mg ला इक्वल आहे. बरोबर का? ठीक आहे. आता इथे जर लिहायचं याच्यासाठी इथे फोर्स आहे, स्प्रिंग फोर्स आहे. हा स्प्रिंग फोर्सला बॅलन्स आउट करणारा कोण आहे? इथे टेन्शन आहे, इथे टेन्शन आहे. दोघांनाही बॅलन्स आउट करणारा कोण आहे? टेन्शन आहे. दोन टेन्शन आहेत. म्हणून स्प्रिंग फोर्स लिहिला कोणाला इक्वल? दोन टेन्शनला. मग टेन्शन हा mg ला इक्वल आहे, म्हणून mg याच्यात पुट केला. तुम्हाला एक्सटेन्शन काढायचं. एक्सटेन्शन म्हणजे किती ती बॉडी एक्सटेंड होणार आहे. ठीक आहे. तर मग एक्सटेन्शन काढायचं. एक्स इज इक्वल टू काय येईल मग? 2mg अपॉन k खाली येईल आणि k 2mg अपॉन k. पुढचा क्वेश्चन घ्या. पुढचा क्वेश्चन, ठीक आहे. द मासेस आर इन मोशन, रीडिंग ऑफ स्प्रिंग बॅलन्स इन kg विल बी. डायग्राम काढली आहे आणि त्या डायग्राम मध्ये काय सांगितलंय? स्प्रिंग बॅलन्सनी आपण जर काय मेजर केलं, त्याचं वेट मेजर केलं तर स्प्रिंग बॅलन्स थ्रू वेट काय येणार आहे. ठीक आहे. डायग्राम पहा, डायग्राम मध्ये समजून जाईल तुम्हाला. पहा ही डायग्राम आहे. इथे जे आहे ना हे काढले स्प्रिंग आहे आणि इथे असं त्याला असं रेक्टँगल केलंय, तर हा काय? स्प्रिंग बॅलन्स आहे. स्प्रिंग बॅलन्स थ्रू वेट मेजर केलं जातं. ठीक आहे. तर त्या स्प्रिंग बॅलन्स मध्ये या दोघांचं वेट काय दाखवलं जाईल असं विचारले. ठीक आहे. या दोघांचं वेट, खालचे जे लावलेत ना दोन ब्लॉक्स, त्या दोन ब्लॉक्सचं वेट काय दाखवलं जाईल? मोर दॅन 3 kg असेल किंवा 3 kg असेल किंवा लेस दॅन 3 kg असेल और नन ऑफ द अबव्ह. समजलंय का काय क्वेश्चन विचारलाय? मोर दॅन 3 असेल, हा 2 आहे, हा 1 kg आहे. ठीक आहे. मोर दॅन 3 असेल, लेस दॅन 3 असेल, का 3 असेल, का नन ऑफ द अबव्ह. समजलाय क्वेश्चन? समजलाय? आधी काय काढणार याच्यात? आधी फ्री बॉडी डायग्राम. ठीक आहे. FBD काढा. FBD कशी येईल? इथे टेन्शन आहे, इथे पण टेन्शन आहे. ठीक आहे. इथे काय? स्प्रिंग फोर्स. ठीक आहे. खाली mg, याचा mg किती असणार आहे? 1 × g असणार याचा, आणि याचा 2g असणार. ठीक आहे. फ्री बॉडी डायग्राम काढ. आत्ताच लिहिलं आपण ॲटवूड मशीनसाठी टेन्शन जर काढायचं आहे तर टेन्शन इज इक्वल टू काय तो? फॉर ॲटवूड मशीन टेन्शन इज इक्वल टू काय तो? 2m1 m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू g. व्हॅल्यूज पुट करा. आता इथं दोन टेन्शन याला बॅलन्स आउट करता येतं. ठीक आहे. इथं काय? दोन टेन्शन याला बॅलन्स आउट करतायत. एकदा फॉर्म्युला चेक कर. हां ठीक आहे. दोन टेन्शन याला बॅलन्स आउट करतात म्हणजे काय येईल ते? 2 टाइम्स m1 इंटू m2 काय? m1 m2 काय? 1 × 2 अपॉन 1 + 2 इंटू g. किती आला तो? 4 अपॉन 3g. ही आली टीची व्हॅल्यू. ठीक आहे. याला काय करतायत? FSला कोण बॅलन्स करतात? दोन टेन्शन बॅलन्स आउट करतात. म्हणून ते काय आलं? 2 × टेन्शन किती आला? 4/3g. बरोबर का? 4/3g म्हणजे 4 2 किती आला? 8/3g. व्हॅल्यू काय ते बघा बरं. मग स्प्रिंग फोर्समध्ये स्प्रिंग फोर्स नेमका फोर्स किती लागतोय त्याच्यावर तो चेक करा. किती येईल तो? 8 × 10 किती आला? केलं का सॉल्व तुम्ही? 8 × 10 80 अपॉन 3 किती आलं ते? 2 किती आलं? 3 अरे 3चा टेबलमध्ये 3 2 6 20 राहिला. ठीक आहे.
3 कितीचा 3 6 18 बरं 2.6 समथिंग काहीतरी येणार. ठीक आहे, म्हणजे याच्यात वेट किती दाखवलं बघा बरं स्प्रिंग फोर्सने. इथं स्प्रिंग बॅलन्स मध्ये वेट कितीचं दिसलं 2.6 समथिंगचं दिसलं. मग लेस दॅन 3 आहे का मोर दॅन 3 आहे का लेस दॅन 3? समजलंय का कसं आलं? स्प्रिंग फोर्स मध्ये किती फोर्स दिसला तो आला लेस दॅन 3. समजलंय ईशा? घ्याल केलं का ईशा?